आय एमचे सेंटेन्सेस मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बनवले. व्होवेल्स आणि कॉन्सोनंट म्हणजे काय, ए ॲनचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा हे आपण सगळं शिकलो आहोत. त्यामध्ये होणारे मिस्टेक्स बोलताना वगैरे, लिहिताना तर होत नाही पण बोलताना बऱ्याच वेळेस मिस्टेक्स होतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूचे काही उपयोग सांगणार आहे. यू हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही प्रकारे वापरता येतो शब्द आपल्याला. सिंग्युलर म्हणजे एक वचन, मग एक वचन असेल त्यावेळेस आपण तू हा अर्थ वापरू शकतो. म्हणजे आपण बोलतोय कोणाशी यावर हा अर्थ डिपेंड राहतो मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये तर यूच असतं सगळ्या ठिकाणी. आता आपण एकाच व्यक्तीशी बोलत आहोत, ती आपल्या बरोबरीची आहे, आपल्या सोबतची आहे, आपला मित्र आहे किंवा आपल्यापेक्षा लहान आहे, तर आपण त्याला तू म्हणून संबोधू शकतो. त्यानंतर जर तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती असेल, जसं तुमचे बाबा आहेत, तुमची आजी आहे, काका आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलताय किंवा बरेच जण मोठ्या व्यक्तींना, जसं बऱ्याच घरातल्या व्यक्तींना आपण तुम्ही म्हणून संबोधत असतो, तर ह्या तुम्हीला सुद्धा इंग्लिशमध्ये यू असंच वापरलं जातं. आपल्याला असं वाटतं की तुम्ही म्हणतोय, मग त्याच्यासाठी काही वेगळा शब्द आहे का, तर तसं नाही आहे. तुम्हीसाठी सुद्धा यू हाच इंग्लिशमध्ये शब्द. तुम्ही अजून एक अर्थ आहे याचा. तुम्ही म्हणजे इथे अर्थ आहे की अनेक वचन. आता हे जे आहे हे एक वचन आहे तुम्ही. म्हणजे मी जर माझ्या भावाशी बोलत असेल तर मी त्याला म्हणेल यू आर माय ब्रदर, तू माझा भाऊ आहेस. मी माझ्या बाबांशी बोलत असेल तर मी त्यांना तू नाही म्हणणार ना, तू माझा बाबा आहेस. तुम्ही माझे बाबा आहात हे जे मराठीतलं वाक्य आहे याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करताना यूच वापरणार आपण. यू आर माय फादर. आणि तुम्ही म्हणजे हे अनेक वचन या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. अनेक वचन म्हणजे आपण खूप लोकांशी बोलतो एकाच वेळी, जसं आपल्या घरच्या लोकांशी बोलतो, 3-4 जण बसलेले आहेत, आई बाबा भाऊ बहीण सगळ्यांशी बोलतो एकसाथ. तर मग तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात. तुम्ही इंग्लिशमध्ये की यू आर माय फॅमिली मेंबर्स म्हणजे यूचा वापर तिन्ही ठिकाणी केला जातो. तू एक वचन, तुम्ही एक वचन आणि तुम्ही अनेक वचन. पण हे जे तुम्ही हे मात्र मोठ्यांसाठी वापरलं जातं, आदराने बोलताना वापरलं जातं किंवा परक्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण आदराने बोलताना तुम्हीच म्हणतो आपण, की यू इंग्लिशमध्ये बोलू शकतो. म्हणजे या तिन्ही अर्थांचा यू हा इंग्लिशमधला कॉमन वर्ड आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं की तुम्ही माझे बाबा आहात किंवा तुम्ही सर्व माझे विद्यार्थी आहात, याला आपण इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करणार. तर त्याचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला यूचे हे तिन्ही अर्थ माहिती असतील तर तुम्ही सेंटेन्सेस आरामशीर बनवू शकता. आता आपण सेंटेन्स स्ट्रक्चरकडे वळू. आता यूचा पहिला जो उपयोग आहे मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये लिहून देते हवं तर. यू आपण एकवचनी वापर कुठे करतो, तुम्ही हवं तर मराठीत व्यवस्थित लिहून घ्या. आपल्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत लिहून घ्यायचं. आपल्या बरोबरीचे किंवा आपल्यापेक्षा लहान असलेले, वयाने लहान असतील तर यू वापरा. यूचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही. ठीक आहे. आता आपण याचा वापर करून सेंटेन्स बनवूया. आता यू आर हिअर, मला म्हणायचे तू इथे आहेस. यू आर हिअर, तर याचा मराठीत अर्थ होतो तू इथे आहेस. आता जसं आपलं स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला सांगितलं, जसं आय सोबत ॲम येत होतं तसं यू सोबत यू वी दे यासाठी आपण आर वापरतो. म्हणून इथे यू सोबत आर आलं आणि इथे या अर्थाचा जो इंग्लिश शब्द आहे हिअर तो लास्टला आला. तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे. तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायची इच्छा असेल तुम्ही मागचे व्हिडिओज बघू शकता. यू आर हिअर याचा आता आपण निगेटिव्ह बनवणार आहोत. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी सेंटेन्स. तू इथे नाही आहेस करणार आपण. यू सोबत आलं आर. नाहीला आपण नॉट म्हणतो. यू आर नॉट हिअर. याचा अर्थ होतो तू इथे नाही आहेस किंवा तू इथे नाही आहे. ठीक आहे. आता याचा आपल्याला तिसरा प्रकार बनवायचा आहे, क्वेश्चन. सेटमधला आपला क्वेश्चन कसा बनेल, आता जसं आपण आय एमचं ॲम आय केलं होतं तसंच इथे आहे यू आर. याचं आपण करणार आहे जागा चेंज. म्हणजे आर आपण पहिले घेणार आणि यू आपण नंतर घेणार. मग इथे आपल्याला लिहायचं आहे क्वेश्चन बनवताना आर आधी घ्यायचं त्यानंतर यू घ्यायचं. आर यू हिअर, आर यू हिअर. मग आता याचा अर्थ काय झाला, आर यू हिअर म्हणजे तू इथे आहेस का. आर यू हिअर, तू इथे आहेस का. बरेच जण काय करतात की क्वेश्चन विचारताना यू आर हिअर असंच विचारतात आणि त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क लावतात. लिहिताना सुद्धा या चुका मी खूप लोकांच्या पाहिलेल्या आहेत, खूप स्टुडंट्सच्या. आणि बोलताना सुद्धा लोक यू आर हिअर म्हणजे क्वेश्चनच्या टोनिंगमध्ये विचारतात, जे की चुकीचं आहे. क्वेश्चन विचारताना नेहमी वर्ब आधी घ्यायला पाहिजे
आर यू हिअर हाच बरोबर प्रश्न आहे. जर तुम्हाला विचारायचं असेल तू इथे आहेस का. आता तुम्हाला जर विचारायचं आहे तू इथे नाही आहेस का, तर आपण म्हणणार आर यू नॉट हिअर. आता नॉट कुठे कसं का घातलं हे तुम्हाला आधीचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर समजेल. आर यू नॉट हिअर हा आपला इथे क्वेश्चन तयार झाला, निगेटिव्ह क्वेश्चन. तू इथे नाही आहेस का. ओके. आता आपण चारही सेंटेन्स एक साथ बघूया. यू आर हिअर म्हणजे तू इथे आहेस. यू आर नॉट हिअर म्हणजे तू इथे नाहीस. आर यू हिअर म्हणजे तू इथे आहेस का. तुम्हाला प्रॅक्टिस करताना अशाच प्रकारे चारही सेंटेन्स एक साथ बोलायचे, त्याचा मराठी अर्थ पण बोलायचा आहे. आधी एक एक एक्झाम्पल लिहून काढायचं, मग त्यामध्ये शब्द रिप्लेस करून प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आर यू नॉट हिअर तू इथे नाही आहेस का. हिअर या शब्दाच्या जागी आपल्याला बदलून शब्द वापरायचा आहे देअर. THERE देअर म्हणजे तिथे. देअरचा अर्थ आहे तिथे. किंवा मग तुम्ही म्हणू शकता तू उंच आहेस. यू आर टॉल. टॉल म्हणजे उंच. यू आर टॉल तू उंच आहेस. यू आर नॉट टॉल तू उंच नाहीस. आर यू टॉल तू उंच आहेस का. आर यू नॉट टॉल तू उंच नाही आहेस का. ठीक आहे. नेक्स्ट टाईम आपण यूचा जो दुसरा वापर आहे एक वचन तुम्हीवाला, त्याचे आपण सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.